2019च्या अर्जुन खोतकर हे विधानसभेचे उमेदवार होते आणि त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने त्यांची जावाई आणि इतर सहकारी बुलंदसेना पक्षप्रमुख संतोष कुलकर्णी यांच्या भेटीकरता संभाजीनगर येथे आले होते. या दरम्यान अभिनेता अनिल कपूर आणि बुलंदसेनेचे नेते संतोष कुलकर्णी अर्थात ते पण अष्टपैलू योद्धा आहेत आणि ते दोघंही छत्रपती संभाजीनगरच्या एका कार्यक्रमात येणार होते. पण मात्र अर्जुन खोतकर यांच्या व्यस्त प्रचार दौऱ्यामध्ये बुलंदसेनेचे नेते संतोष कुलकर्णी सहभागी झाले होते. या निमित्ताने अभिमन्यू खोतकर आणि त्यांची भेट जालना येथील संभाजीनगर येथे झाली होती. हे वास्तव 2019च्या विधानसभेचं आम्ही 2025च्या दरम्यान अर्थात 20 सप्टेंबर 2025ला आज ही भूतकाळातली बातमी सकारात्मक दृष्टीने दाखवत आहोत. कधीकधी भूतकाळात जमा झालेल्या बातम्यासुद्धा कधीकधी सकारात्मक दृष्टीने दाखवावं लागत असतात. पत्रकारिता कदाचित यालाच म्हणतात. काल अर्जुनरावजी खोतकर यांनी आमच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, बुलंदसेनेचे पक्षप्रमुख संतोष कुलकर्णी साहेब हे दूरदृष्टी आहेत, अभ्यासू आहे, धाडसी आहे, प्रामाणिक आहे आणि विविध त्यांच्यातली गुणवत्ता आहे. त्यांच्या कामाला प्रचंड यश मिळत आहे. ते आणखी मोठं होऊ दे हीच ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो आहे. अर्थात पुढं येणारा कसा दिवस असेल हे सांगता येत नाही. पण मात्र येणारा दिवस कसा पण असू द्या, पण स्वराज्यासाठी TV बुलंदसेना आजच लाईक करा. धन्यवाद.